आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सासूबाई, म्हणजे त्या मनशांती कॅम्पसाठी मुंबई बाहेर गेल्याच नाहीयेत. हो, सो आजची लंच डेट हॉटेल ग्रँड डेलिकसी विथ माय डिअर सासूबाई. येस जेनी. शनाया, ग्रेट. हीच करेक्ट वेळ आहे शनायाची परीक्षा घेण्याची. श्रेयस म्हणाला होता तसा तिचा खरेपणा पडताळून बघायला हवा. ओके, तिला आत पाठव आणि काही वेळ मला डिस्टर्ब नका करू. हाय अक्षय. हाय. एनी प्रॉब्लेम? तू टेन्शन मध्ये दिसतोयस. काही झालंय का? शनाया, तुला कसं सांगू मी, मला कळत नाहीये, पण माझा खूप मोठा पर्सनल प्रॉब्लेम झालाय. अक्षय, अरे आपण फ्रेंड्स आहोत ना, मग तू माझ्याशी काही गोष्टी शेअर करू शकतोस. आणि हे बघ, मी तुला असं टेन्शन मध्ये नाही बघू शकत. सो प्लीज मला सांग की काय झालंय. काय झालं? तुला माहितीये मम्माने काय केलंय ते? मम्माने काय केलंय? अक्षय, अक्षय प्लीज शांत हो आणि मला सांग की नक्की काय झालंय. काय झालंय? काय झालंय ऐकायचंय तुला? मम्मानी सगळी प्रॉपर्टी श्रेयसच्या नावावर करायचा निर्णय घेतलाय. व्हॉट? मम्मांनी हा निर्णय घेतलाय का? हो. तुला तर माहिती मम्मांचा स्वभाव कसा आहे. मम्मा काहीही करू शकतात. त्यात ते आमचे गुरुजी, ते मम्मांना म्हणाले की श्रेयसच्या नावावर प्रॉपर्टी केली तर बिझनेस मध्ये भरभराट होईल. सिरियसली? हो अगं, सिरियसली. आणि गुरुजी हेही म्हणाले जर बिझनेस माझ्या नावावर केला तर बिझनेस मध्ये खूप मोठा लॉस होईल. व्हॉट रबिश? काय हे? मलाही मम्मांचा हा डिसिजन अजिबात पटला नाहीये. मलाही मम्मांचं हे वागणं अजिबात आवडलं नाही. पण काय करणार, मी काहीच करू शकत नाही. मी मम्मांच्या भावनांचा खूप आदर करतो, पण हेही खरंय की आता सरनाईक इंडस्ट्रीज मध्ये मी एक साधारण एम्प्लॉय बनून राहणार आहे. याची मला काही हरकत नाहीये. मी माझ्या मम्मांच्या शब्दाच्या बाहेर नाहीये. अरे पण यात वाईट काय? यात चांगलं तरी काय? अक्षय, हे बघ, कोणतंही काम लहान मोठं नसतं. आणि मम्मांचं वागणं हे मलाही आवडलं नाहीये, पण त्या कधीच चुकीचा निर्णय घेणार नाहीत. सो प्लीज थोडा शांत हो आणि शांत डोक्याने विचार कर. जर गुरुजींचं तसंच म्हणणं असेल तर हरकत नाही. पण शनाया, गुरुजींच्या म्हणण्यावरून एवढा मोठा डिसिजन? अक्षय चिल. हे बघ, मे बी तू उद्या हे प्रूव्ह करशील की तुझ्यामुळेच बिझनेस मध्ये सगळी भरभराट होतीये आणि मम्मा तुला तुझा हक्क देतीलही. खरं सांगू का अक्षय, हे बघ, पैसे लाईफ टाईम नसतात. आपली माणसं इम्पॉर्टंट असतात. अक्षय, आता जे म्हणाला ते मला क्रॉस चेक करायला हवं. आजी सांगू शकतील की खरं काय आणि खोटं काय. येस. शनाया, अगं कसले विचारातेस? हाच की तू मम्मांना चुकीचं समजू नकोस. आफ्टर ऑल आई आपल्या मुलांचं कधीच वाईट करत नाही. आणि यु नो, मला तुझ्यावर खूप कॉन्फिडन्स आहे की तू स्वतःला नक्की प्रूव्ह करशील. शनाया, थँक गॉड तू आलीस. मी आज खरं तर खूप अपसेट होतो, पण तुझ्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. एनी टाइम. आणि आता प्लीज जास्त विचार करू नकोस. छान कॉफी घे आणि फ्रेश हो. अगं नाही, मला मीटिंग आहे. मला कॉन्फरन्स हॉलमध्ये जायचं, इफ यू डोंट माइंड.
अजिबात नाही. तू कंटिन्यू कर, मी निघते. ओके. अँड प्लीज टेक केअर. यूट्यूब. आता इशिताची परीक्षा घ्यायला तिच्या मनात काय हेही कळेल. मम्मांचा फोन. हॅलो मम्मा. येस, आम्ही मनशांती केंद्रात पोहोचलो बरं का. ओके ओके मम्मा. आता ना इथे जेवायला आलोय आम्ही. श्रेयस, इथे आलोय ना तेव्हापासून खूप छान वाटतंय बघ. इथलं वातावरणच वेगळं आहे रे. सुपर्ब सुपर्ब. खूप मस्त. इडियट. मम्मा काय झालं? नाही ते अरे खूप लोक आले ना मनशांती केंद्रात. आम्ही तुला नंतर फोन करतो. तुम्ही काय करताय? ओके. श्रेयस आणि आराध्य इथे आलेत. कसं शक्य आहे? कन्फर्म करायला हवं. गॉड, हा श्रेयसच आहे. याने आम्हाला पाहिलं तर आमचं खोटं पकडलं जाईल आणि श्रेयसचा विश्वास कायमचा गमावून बसू आम्ही. श्रेयस एक वेळ विसरून नाही जाईल पुढे, पण ही आराध्या या संधीचा पुरेपूर वापर केल्याशिवाय राहणार नाही. कसंही करून इथून बाहेर पडायला हवं. गॉड, पण कसं? ताईचा फोन. हा ताई, झाला का लंच? लंच राहू दे बाजूला. इथे मोठा प्रॉब्लेम झालाय. आम्ही ज्या हॉटेलमध्ये आहोत तिथेच श्रेयस आणि आराध्या लंचला आलेत. आता आम्ही काय सांगतो ते नीट ऐक. हा. डू यू अंडरस्टँड? हो ताई, आलं लक्षात. मी व्यवस्था करतो. गुड. बापरे, काय खरं नाही. हा. हॅलो, ऐक ना. हा, एक काम करायचं तुला. माय गॉड, अगं तू आफ्टर सो मेनी इयर्स कशी आहेस तू? हे कुठून आली?
काही म्हणालीस का मला? नाही म्हटलं जरा हळू बोल. अगं किती मोठ्याने बोलते, सगळे बघतात आपल्याकडे. हळू? अगं बघू देत ना, आपल्याला काय फरक पडणार आहे. बरं तू कशी आहेस, म्हणजे कसं चाललंय तुझं? आता माझ्या मनातला तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट वाढला. काय बकवास दिवस आहे आजचा. आम्ही इथून बाहेर पडायलाच नको होतं. आता ती आराध्या काही पाठ सोडणार नाही. थँक गॉड, थोडक्यात वाचलो आज. नो बट डिसाइडेड, आता आज उद्या या रूम मधनं बाहेरच पडायचं नाही. आमचा पुढचा नेम करेक्ट बसण्यासाठी आता हे नाटक सगळ्यांना खरं वाटलं पाहिजे. यशोधरा, सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास बसलाच पाहिजे. डू यू अंडरस्टँड? आलीस तू? कशी झाली लंच डेट? खूप छान. खूप दिवसांनी असं बाहेर गेलो होतो ना, छान फ्रेश वाटलं. ग्रेट. चला, ॲटलिस्ट तुझं तरी बरं चाललंय. म्हणजे काही नाही, जाऊ दे. अगं म्हणजे काय बोलतेस तू, जरा स्पष्ट सांग ना, मग मला कळेल. तर हे बघ, मला असं वाटतंय की माझं स्वप्न स्वप्नच राहणार आहे. म्हणजे ती शनाया सगळ्यांना असं इम्प्रेस करतेय ना की अक्षय आणि माझं लग्न होईल. त्याचे होप्सच कमी होत चाललेत ना. तू असा नेगेटिव्ह विचार का करतेस सारखा? मग अजून काय करू मी ताई, सांग ना. जे दिसतंय तेच बोलतेय मी. आणि मुळात मला हे कळत नाहीये की तू माझ्या आणि अक्षयच्या लग्नासाठी पुढाकार का नाही घेत आहेस. हे बघ, मला थोडा वेळ दे. सासूबाईंना एकदा त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा झाली ना की आपण. आणि त्यांना जर शिक्षाच नाही झाली तर, किंवा त्यांना शिक्षा मिळेपर्यंत खूप वर्ष निघून गेली तर, मग मी काय करायचंय? वाट बघत राहायची का? मला कळतंय, पण बघ ना, आता त्या मनशांती केंद्रात गेल्यात. तिकडून ते आल्या की कदाचित त्यांच्यात बदल झालेला असेल. मग त्यांच्याशी बोलणं सोपं होईल. आणि तसं जरी नाही झालं ना तरी मी स्वतः जाऊन आजींशी तुझ्या आणि अक्षयच्या लग्नाविषयी बोलणार आहे. पण प्लीज आत्ता थोडा धीर धर. आत्ता जर आपण गडबडीत काही चुकीचा निर्णय घेतला तर. हे बघ, तसंही त्या मनशांती केंद्रात जाऊन त्यांच्या पापाची प्रायश्चित्त करतील. त्यातला त्या आहेत असं मला नाही वाटत. तुला वाटतंय का? खरं तर मला नाही वाटत आहे, पण तसं घडलंच तर चांगलीच गोष्ट आहे ना. आणि जर त्या तिथे गेल्याच नसतील तर? पण आता ते कसं कळेल आपल्याला? कळेल. तुला त्या केंद्राचं नाव माहिती आहे का? आपण त्या मनशांती केंद्रात फोन करूया आणि तिथे कन्फर्म करूया ना की यशोधरा तिथे आली आहे की नाही. आपल्याला काही ना काही इन्फॉर्मेशन मिळेलच ना. नाव मला माहिती आहे, ओंकार मनशांती केंद्र, पण त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स नाही आहेत माझ्याकडे. त्यात काय एवढं, तुझा फोन दे. आपण ऑनलाईन सर्च करूया, मग आपल्याला मिळेल त्यांचा नंबर. गुड. हॅलो, ओंकार मनशांती केंद्र. ॲक्च्युली यशोधरा मॅम तिथे पोचल्या आहेत की नाही ह्याची चौकशी करायची होती. त्यांचं पूर्ण नाव आहे यशोधरा सरनाईक. हो का? तुम्ही प्लीज एकदा परत चेक करता का? ठीक आहे, चालेल. आमच्याकडून काहीतरी कन्फ्युजन झालं असेल. थँक्यू. काय म्हणाले ते? आई ते म्हणाले की यशोधरा सरनाईक नावाची कोणतीही व्यक्ती त्या केंद्रात नाही. काय? मला वाटलंच होतं. मला आधीच डाऊट आला होता. तू एक काम कर, मला फोन दे, मीच फोन करते त्यांना. उचलत नाही. या आराध्याला आमच्याशिवाय चैन पडत नाही का? तर कशाला कॉल करते? आराध्या आम्हाला आमची खुशाली विचारलं तर कॉल करणार नाही. याचा अर्थ तिला नक्की संशय आला असेल. पण कसा? शी डिडंट सी मी.
तिने त्या मनशांती केंद्रात फोन केला तर? यशोधरा, इट शुड हॅव बीन अ फुल प्रूफ प्लॅन. अशी चूक कशी करू शकतेस? नो 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 नो, आय मस्ट डू समथिंग. सासूबाई आता माझाही फोन उचलत नाहीयेत, म्हणजे या नक्कीच मनशांती केंद्रात गेल्या नाहीयेत. पण मग या गेल्या कुठे असतील आणि यांना असं वागून काय प्रूव्ह करायचं आहे? आणि तुला एवढं सगळं होऊनही कळत नाहीये का? त्या कधीच नाही सुधारणार. रोज नवीन काही ना काही प्लॅन्स करतील आणि आताही त्या काहीतरी नवीन प्लॅन करत असतील. उचल. नमस्कार, मी ओंकार मनशांती केंद्रातून बोलतोय. तुमचा कॉल आला होता आता आमच्या केंद्रात. बोला. मला माफ करा, ज्यांनी फोन उचलला होता त्यांना कसलीही कल्पना नव्हती म्हणून चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली. यशोधरा सरनाईक याच मनशांती केंद्रात आलेले आहेत. आपण कोण बोलताय? मी आराध्या बोलते. ऍक्च्युली मी त्यांना कॉल केला होता, त्या व्यवस्थित पोहोचल्या की नाही, पण त्यांनी कॉल घेतला नाही म्हणून मी तुम्हाला कॉल करत होते. आत्ता त्या योग साधनेमध्ये आहेत म्हणून तुमचा फोन त्यांना देता येणार नाही. मी तुमचा निरोप त्यांना देतो. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. ओके. मला अजूनही यांची खात्री वाटत नाहीये, पण श्रेयस समोर ह्याबद्दल उघडपणे काही बोलताही येणार नाही. सासूबाई नक्की मनशांती केंद्रातच गेल्या आहेत हे कन्फर्म करण्यासाठी काहीतरी करावंच लागेल. थँक्यू. कशी झाली कॉन्फरन्स? मस्त. आजी आराम करतात, बाबा त्यांच्या रूम मध्ये आणि अक्षय ऑफिसला. तो आला नाही अजून? नाही, ऍक्च्युली ते म्हणाले की मला इशिताकडे काहीतरी काम आहे, सो त्यांनीच तिला ऑफिसला बोलावून घेतलं. अक्षयने इशिताला ऑफिस मध्ये बोलावून घेतलंय? हो. असं काय काम आहे म्हणजे त्याला घरी बोलता येणार नाही असं काय बोलायचं असेल? जाऊ दे ना, तू कुठे एवढा विचार करतोस? काहीतरी काम असेल म्हणूनच बोलावलं असेल ना. इशिता अगदी श्रावणीसारखीच दिसते. तिचं बोलणं, तिचं वागणं श्रावणीसारखंच आहे. म्हणजे तुला इशिता आवडायला लागलीये? तू विसरतोयस, ममांनी माझं लग्न शनायाशी फिक्स केलंय. आणि खूप दिवसांपासून तुला सांगेन सांगेन असा विचार करते, पण बोल ना मग. तुला राग नाही येणार? काय झालंय? नाही, काही झालं नाहीये, पण झालं तर? काय बोलतेस तू? म्हणजे तुला नाही वाटत का असं की इशिता आणि अक्षयची जोडी खूप छान दिसेल? तुला पण वाटतंय असं? नीट सांगणारच काय झालंय ते? ममांनी एक डिसिजन घेतलाय. कुठला डिसिजन? सगळी प्रॉपर्टी श्रेयसच्या नावावर करण्याचा. काय? हो, गुरुजी ममांना म्हणाले की सगळी प्रॉपर्टी जर श्रेयसच्या नावावर केली तर बिझनेसमध्ये भरभराट होईल आणि माझ्या नावावर केली तर बिझनेसमध्ये खूप लॉस होणार आहे. पण सगळी प्रॉपर्टी भाऊजींच्या नावावर? हो ना. हे असं कसं करू शकतात मॅम? हो ना, मलाही कळत नाहीये, पण मम्मांचा माझ्यापेक्षा गुरुजींवर जास्त विश्वास आहे. नाही म्हणजे बिझनेसमध्ये मी पण श्रेयस एवढीच मेहनत करतोय, रिटर्न मध्ये मला काय मिळणार आहे? यशोधरा इंडस्ट्रीज मध्ये एक वर्करचा जॉब. आता तूच सांग इशिता, मी काय करू? खरं तर मॅम असं काही करू शकतात यावर विश्वासच बसत नाहीये माझा. कारण त्यांच्यासाठी तू आणि श्रेयस भाऊजी दोघे तेवढेच महत्वाचे आहेत ना. हो, पण गुरुजी बोलले म्हणून मम्मा. आय नो, त्यांचा खूप विश्वास आहे ह्या सगळ्यावर, पण मला नाही पटत हे शकून अपशकून. कारण तू काय किंवा श्रेयस भाऊजी काय, दोघेही तेवढेच केपेबल आहात आणि छान बिझनेस सांभाळताय तुम्ही. मग असं कोणाचं काहीही ऐकून तुझ्यावर अन्याय का करतायत त्या? पण एवढी प्रॉपर्टी हातातून जाणार आहे, त्याचं काय? हे बघ अक्षय, प्रॉपर्टी तुझ्या हातातून जाईल, पण काम तर असेल ना तुझ्या हातात. आणि मला मान्य आहे की मॅमच्या अशा वागण्यामुळे तू कदाचित स्वतःला कमी लेखू शकतोस किंवा डिलेमामध्ये जाऊ शकतोस, पण हे एक आई म्हणून त्यांना कळायला हवं ना. आणि त्यांच्या एवढं लक्षात येत नाहीये का
की तूही तेवढीच मेहनत घेतोयस जेवढी श्रेयस भाऊजी घेत आहेत. आई तर बसून खात नाहीयेस ना. पण पैसा महत्वाचा नाही का? अगं हे तुला आठवतंय ना? आठवतंय. आणि अक्षयही हे विसरला नसेल म्हणूनच त्याने हे डिसाईड केलं असेल की आता ही परीक्षा घ्यायची. अगं पण ती शनाया, ती किती स्वार्थी आहे आणि पैशांसाठी वाटेल ते करेल हे सगळ्यांना माहिती आहे ना. मग तरी अक्षय तिचा विचार का करतोय? आणि ती हे सगळं खोटं वागते प्रॉपर्टीसाठी, हे अक्षयच्या लक्षात नाही येत आहे का? कारण तसा तो खूप साधा भोळा आहे आणि त्यामुळे त्याने तिच्यावर विश्वास ठेवलाही असेल की पैशांसाठी कोणीतरी असं बदलू शकतं. पण तू काळजी करू नकोस. तुझ्या आणि अक्षय बद्दल मी श्रेयसकडे ऑलरेडी डिस्कस केलंय. खरंच? हो. आणि तो काय म्हणाला माहितीये? सासूबाई जेव्हा मनशांती केंद्रातून परत येतील ना तेव्हा तोच स्वतः त्यांच्याशी हे सगळं बोलणार. मला खात्री आहे. खरंच? ताई तू म्हणते तसंच होऊ दे प्लीज प्लीज. सिरियसली? माय गॉड, माझा तर विश्वासच बसत नाहीये. सेम. मलाही आधी हेच वाटलं होतं की तो गंमत करतोय, पण मॉम नाही, तो सिरियसली बोलत होता. मॉम विचार कर, जर यश आंटीने सगळी प्रॉपर्टी श्रेयसच्या नावावर केली तर आपण काय करणार? आणि मी तर चंपूशी लग्न का करतीये? जर पैसा आणि प्रॉपर्टीज नसेल तर मी का करू त्याच्याशी लग्न? तू हे असं रिॲक्ट झालेस का त्याच्या समोर? मॉम, तो चंपू आहे, मी नाहीये. मी का असं रिॲक्ट होईन? एक मिनिट, काहीतरी मार्ग काढायला हवा. मी यशला फोन करते आणि सगळं क्लिअर करते. हे बघ, जे काय करायचं ते कर, पण प्लीज लवकर कर. मला ना त्या चंपू बरोबर टाइम स्पेंड करायला सुद्धा आवडत नाही, पण मी हे सगळं करते का करतेय मॉम? प्लीज काहीतरी कर. हो हो, तू जरा शांत हो. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, यश का वागती असं? मॉम प्लीज, ऍटलीस्ट तू तरी हे नको विचारूस. अगं तू बेस्ट फ्रेंड आहेस ना तिची, आणि तुझ्यासोबत जर काही सगळं करू शकते तर ती काही करू शकते. आणि कुठल्या तरी सो कॉल्ड गुरुजींनी तिला हे सगळं करायला सांगितलंय. बरोबर बोलतीयस तू. यशोधराचा ना काहीच नियम नाही, ती काही करू शकते. अगं पण मॉम, मी काय करू आता? मी त्याच्यासमोर ऍक्टिंग केली की मला पैशांमध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. पण हे सगळं जर खरं असेल तर माझी सगळी मेहनत वाया जाणार आहे. यु नो, मी त्या चंपू मध्ये इंटरेस्ट न घेतलेलाच बरं आहे. चिल शानू बेबी, इतक्यात कसलीच घाई करू नकोस. मी तुला म्हंटल ना, मी यशला कॉल करते आणि इनडायरेक्टली सगळी इन्फॉर्मेशन काढते. तोपर्यंत तू जरा शांत बस. अगं पण त्या मुंबईत नाही आहेत, त्या इगतपुरीला गेल्यात म्हणे, आणि 7-8 दिवस लागणार त्यांना रिटर्न यायला. ठीक आहे, काही दिवसांचा तर प्रश्न आहे ना, आणि तसंही मी तिला कॉल करेनच. पण तोपर्यंत तू कुठलाही डिसिजन घेऊ नकोस. धीर धर, कळलं का? थँक्यू. बघता बघता 8 दिवस कसे गेले कळलंच नाही ना. मम्मा येत आहेत फायनली. हो ना. त्यांच्याशी काही बोलणं झालं का? निघालायत का? त्या कधीपर्यंत पोहोचणार आहेत? हो, किती प्रश्न विचारशील. झालंय आत्ताच बोलणं, अर्ध्या तासात पोहोचतायत ते. छान. मी सगळी तयारी करून ठेवलीये, त्यांची रूम आवरून ठेवलीये, त्यांच्या आवडीचा ब्रेकफास्ट पण करून ठेवलाय. सुपर्ब. पण बघ ना, 8 दिवस मम्मा नव्हत्या फक्त, पण घर असं रिकामं रिकामं वाटत होतं. आता त्या परत येत आहेत म्हणल्यावर घरात उत्साह वाटतोय. खरंय. कोणी येतं तर कोणी जातं. अरे हो, ते काका काकू निघतायत ना. हो. का निघतायत पण इतक्या लवकर? थांबले असते अजून काही दिवस. मी सांगितलं त्यांना, पण मे बी त्यांना इथे कम्फर्टेबल वाटत नसेल. मे बी. पण त्यांना सांग, त्यांना काहीही लागलं तरी कधीही आपल्याला कॉल करायचं. सांगितलंय. आणि त्यांचं पॅकिंग वगैरे झालं सगळं? हो, सगळं मी व्यवस्थित करून दिलंय त्यांना पॅकिंग. सुपर. आणि ते ज्या घरात आता राहायला चाललेत तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे ते काही पाण्याचे प्रॉब्लेम्स वगैरे असतात युजली, किंवा वेल फर्निश्ड आहे ना घर? सगळं मी बघितलंय, सगळं चेक केलंय, सगळी व्यवस्था उत्तम आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचं घर आपल्या घरापासून जवळ आहे. सो मी त्यांना सांगितलंय की कधीही काही लागलं ना तर लगेच कॉल करा. हे असं असतं बघ, तू असलीस ना की मला काही विचारही करावा लागत नाही. चल, मला जायचंय. तर निघालेत ना? थांब, मी पण आलो होतो ना सी ऑफ करायला. चहा नंतर घेतो. चल.
आई, यशोधरा येईल ना तेव्हा तिच्यात थोडासा जरी बदल झाला असला तरी मिळवलं. नाही तर व्हायचं असं ती तशीच राहायची आणि काय तो प्रचंड बदल त्या मनशांती केंद्रात व्हायचा. बापरे अरविंद, आला तिची थट्टा करू नकोस. काय आजी, डॅड, काय चाललंय? काय नाही रे. बरं झालं तुम्ही आला. त्या आशाताई आणि तिचे मिस्टर असे तडकाफडकी काय निघालेत? अगं बघ ना. तडकाफडकी कुठे आजी? आज ना उद्या त्यांना जायचंच होतं ना, ते आज जात आहेत एवढंच. चला आजी, येतो आम्ही. थोडे दिवस थांबला असतात तर बरं झालं असतं. नाही आजी, तुम्ही खूप सांभाळून घेतलं आम्हाला. अजून किती उपकार करणार आहात आमच्यावर? अहो ताई, उपकाराची भाषा काय करताय तुम्ही? हे बघा, मी तुम्हाला काही अडवणार नाही, पण कधी तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज पडली ना तर फोन करा. आम्ही सगळे तुम्हाला आमच्या कुटुंबातले समजतो. आराध्या, त्यांना डबा दे ना. हो आजी. म्हणजे घरी गेल्या गेल्या काम नको करायला, थोडा आराम करता येईल ना. अहो पण कशाला उगाच त्रास? हे काय हो, आजी म्हणताय आणि उपकाराची भाषा पण करताय. खरं सांगू का, तुम्हाला आडकाठी करायची नव्हती, पण राहून राहून एका गोष्टीचं वाईट वाटतंय. कोणत्या गोष्टीचं आजी? तुम्ही आता निघून जाताय. तुम्ही इथे होता तेव्हा घर कसं भरल्यासारखं वाटायचं, आधार वाटायचा हो तुमचा. हो आजी, पण कधी ना कधी आम्हाला जावं तर लागणारच होतं ना. आणि किती दिवस राहणार इथे? आणि तुम्ही कधीही बोलवा, आम्ही इथे जवळच आहोत. नमस्कार करते. सुखी राहा. नमस्कार करतो. सुखी राहा आणि सोन्यासारखा संसार करा दोघं. आणि तुमचे खूप खूप आभार. अहो काकू, असं काय करताय? कधीही काही लागलं तरी हक्काने फोन करा. Hello everybody. यशोधरा, मम्मा, वेलकम बॅक मम्मा. कसा आहे तो? मी छान. सगळे कसे आहात? हे काय कुठे निघालं? यशोधरा, आराध्याने त्यांच्यासाठी दुसरं घर बघितलंय, तिथे राहायला चाललेत ते. काय? हो, आता यांची तब्येतही सुधारतीये, म्हणून म्हटलं आता निघतो आम्ही. यशोधरा मॅडम, तुमचे खूप खूप आभार. आमच्या सारख्यांना तुम्ही तुमच्या घरात जागा दिली. नुसती जागाच नाही तर तुमच्या कुटुंबात सहभागी करून घेतलं आम्हाला. थँक्यू सो मच. येतो आम्ही. चल. सावकाश. थांबा. यशोधरा, काय झालं? तुम्ही इथून कुठेही जाणार नाही आहात.
आता काय झालं आणखी? काही नाही, तुम्ही दोघं इथून जाऊ शकत नाही कारण